नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी मस्त हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत, जी झटपट बनवून तयार होते आणि घरात सगळ्यांना आवडणारी, विशेष म्हणजे हेल्दी तर आहेत, प्रोटीन रिच अशी रेसिपी आपण बनवणार आहोत। आणि त्यासाठी अगदी घरात इझिली अवेलेबल जे साहित्य असतं ना, त्यात आपण हे बनवणार आहोत। तर इथे हे जे मूग आहेत ना, हे अख्खे मूग घ्यायचे, इथे यांना भिजत ठेवायचं आहे आणि एक 6 ते 7 तासात ते छान भिजून होतात। आणि कसं आहे ना, की अख्खे मूग घेतल्याने ना ही खूप प्रोटीन रिच डिश असल्यामुळे ना सालासकट याचं आपण जेव्हा सेवन करतो ना, ते जास्त हेल्दी असतं। तर इथे सोबतच आपण पाणी टाकून घेणार आहोत, 2 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्यासोबतच इथे आपण एक मीडियम फ्लेमवर इथे आपण एक 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या, म्हणजे काय आहे ना, मूग छान गळून झाले पाहिजेत, अगदी सॉफ्ट झाले पाहिजेत। आणि आता इथे सोबतच आपण दह्याचा वापर करणार आहोत। तर हे जे दही आहे ना, हे फ्रेश असं असलं पाहिजे। तर इथे हे जे दही आहे मी जवळपास 2-2.5 कप घेतलेलं आहे आणि त्यात आपण एक एक करून सगळे मसाले आता टाकून घेणार आहोत। इथे धणा पावडर घेतली आहे, सोबतच इथे चिमूटभर हळद घेतली आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे। तर बेसन हे पण आपण ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही बनवलं ना, तर ही जी भाजी ही खूप मस्त बनणार आहे। आणि सोबतच इथे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे अशा कन्सिस्टन्सीपर्यंत हे मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण तडक्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यात हिंग, मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। आणि त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी टाकू शकता। आणि इथे हे जे मिक्सचर होतं आपलं बेसनचं बनवलेलं दह्याचं, ते आपण इथे टाकून घेतलं आहे। आणि त्यानंतर आपण पाण्याचा इथे कुठेही वापर करणार नाही आहोत, कारण हे जे मूग आणि मुगासोबत जे पाणी होतं ना, त्याचा जो स्टॉक होता ना, तो आपण इथे टाकलेला आहे। आणि सोबतच इथे आपण शेवटी मीठ टाकून घेतलं आहे। तर मीठ टाकल्यानंतर याला हलक्या हाताने ढवळत घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडा रंगसुद्धा बदललेला आहे आपल्या भाजीचा। मस्त अशी ही भाजी झटपट बनवून तयार झाली आहे। गरम गरम भातासोबत तुम्ही हिला सर्व करा आणि किंवा चपाती बरोबर किंवा पराठ्यासोबत। लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी आणि विशेष म्हणजे भरपूर प्रोटीन असलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ते। आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नवीन व्हिडिओज नक्की बघत राहा। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि ही जी डिश आहे ना, हिला छान गरम गरम सर्व करून लगेचच हिचा आस्वाद घ्या आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत ह्या व्हिडिओची लिंक। आणि अजून नवीन रेसिपीज येणार आहेत चॅनलवर आणि त्या जुन्या रेसिपीज ज्या आहेत ना, ज्या आधी टाकलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की चेक करा। खूप छान रेसिपीज आहेत। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।